आज मी एका वेगळ्या ठिकाणी आलेली आहे आणि तुम्हाला बरेच दिवस झाले सांगायचं होतं की आपण अजून काय काय काम करतो. बऱ्याच वेळेस बऱ्याचशा ताईंनी आपल्याला भरपूर गोष्टी विचारल्या, तर त्यासाठी एक नवीन काहीतरी भरपूर दिवसानंतरचं एक सिक्रेट दाखवायचं होतं. ते म्हणजे आता मी एका ठिकाणी आलेली आहे जे 3 पिढ्या जुनं, म्हणजे आमच्या 3 पिढ्या जुनं चालणारं असं काम आहे. ते म्हणजे तुम्ही माझ्या जर का बॅकग्राऊंड मध्ये बघत असाल तर इथे स्कल्पचर्स, छोट्या छोट्या मूर्त्या आणि वेगळ्या वेगळ्याच काम चालू आहे. मी आमच्या इथे वेगळ्या वेगळ्या पेंटिंगचा जर का तुम्ही प्रकार बघितला, म्हणजे ह्याचं पूर्ण काम जर का बघितलं, तर आपल्याकडे आपल्या कस्टमर्सला अशा पद्धतीने ते जातं. तर हे सगळं काम आपल्या ह्या वर्कशॉप मध्ये होतं. हे 3 पिढ्या पासून आपलं हे काम चालू आहे. म्हणजे हे माझ्या सासरकडचं जे म्हणून म्हणू शकते. सद्गुरू फायबर वर्क्स अशा नावाने ही फर्म आहे जिथे हे सगळं काम होतं. आणि त्यातलं त्यात तुम्ही जर का बघितलं तर तिथं बालाजीची सुंदर अशी एक मूर्ती आहे. मूर्ती म्हणजे एक स्कल्पचर आहे जिथे आपण खूप क्रिएटिव्ह पद्धतीने एकदम कोरीव काम केलेलं आहे. तर तिथे बघू शकता छोट्या छोट्या मूर्तींचं काम चालू आहे. तिथे सुद्धा एक आहे. अशा भरपूर गोष्टी इथे होत असतात. तुम्ही एक लुक बघा आपल्या पूर्ण कारखान्याचा. त्यामध्ये सगळ्यात मोठं काम जे आता आपलं जाणार आहे ते म्हणजे तुम्हाला माहितीच असतील आपले सद्गुरू शंकर महाराज, त्यांच्या मूर्ती एवढी आपण आता बनवून घेतलेली आहे आणि ही एका स्पेशल ठिकाणी एका मठामध्ये स्थापना होणार आहे या मूर्तीची. आणि ते आपल्याकडून लवकरच एका ठिकाणी जाणार आहे. ते ठिकाण पण आपण लवकरच रिव्हील करू कुठे, कारण तुम्हाला ते कळेलच, पुण्याच्या जवळच आहे. त्यामुळे तुम्ही बघू शकता मार्बल फिनिश मध्ये आहे. या मूर्तीचे मूर्तिकार श्री विनोद येल्लारपूरकर आहेत आणि ह्याचं जे काम आहे हे फायबर मध्ये मार्बल फिनिश मध्ये झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही बघू शकता एकदम जवळनं जर का तुम्ही बघितलं तर पूर्ण अशी मार्बलची सुंदर अशी मूर्ती दिसते. फेसिंग तुम्ही बघू शकता एकदम कोरीव काम, म्हणजे जरी हातांची ठेवण तुम्ही बघितली, पायांची, म्हणजे अगदी एकदम आपण म्हणू शकतो की रिअल अशा पद्धतीने तुम्हाला दिसू शकतं. सुंदर अशा अशा गोष्टी ज्या आहेत त्या होत असतात आपल्याकडे आणि तेच तुम्हाला आज वेगळं काहीतरी दाखवायचं होतं. आणि कशा पद्धतीने काम होतं तर आपण इथे वर्कशॉप मध्ये कशा पद्धतीचे कामं होतात, छोट्यापासून मोठ्या गोष्टींपर्यंत आता आपण हे एक छोटीशी झलक तुम्ही पुढे बघू शकता.